आई बाबांना त्रास नाही द्यायचा। आणि भाड्याचे पैसे ठरलेल्या तारखेला तुमच्याकडे येतील। नक्की? खोलीच्या भाड्याच्या पैशांची व्यवस्था होईल ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे काही बिनसला वगैरे नाहीये ना? तुम्हाला कुणी काही बोललं नाहीये ना? म्हणजे कुणीही? तुम्हाला अचानक असे प्रश्न का पडतायत मला माहित नाही, पण नका काळजी करू, आम्ही करू मॅनेज। काय झालंय आई? असं अचानक काय झालंय? अचानक आम्हाला ना नेहमीच प्रश्न पडतात, कारण ज्या घरात ही पोरगी आहे ना त्या घरात सुख फार काळ टिकूच शकत नाही। आई, तुम्ही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगून ठेवतो, बोरकर साहेबांचा मेसेज आहे, उद्याच्या इव्हेंटचा मेनू। अरे देवा, काय 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 झालं? निकी काय काय झालंय काय एक्झॅक्टली? तू प्लीज शांत होशील का यार? निकी जस्ट काम डाऊन, लिसन टू मी यार, प्लीज प्लीज जस्ट काम डाऊन, शांत हो ना, पॅनिक नको हो। काय झालं एक्झॅक्टली मला शांतपणे सांगशील का रडतेस? सलील, आज आमच्या घरी 15 दिवसांची मुदत देतो मी तुम्हाला। 15 दिवसात मला माझं हे घर खाली करून पाहिजे। फक्त 15 दिवस आहेत रे आमच्याकडे। या 15 दिवसात आम्हाला घर सोडायचं कसं पॉसिबल होणार आहे यार? पण हा क्लिअर फ्रॉड आहे यार, हा म्हणजे तुम्ही कोर्टात जाऊ शकता, तुम्हाला माहिती आहे ना? हो, पण त्यासाठी वकील हवा ना आमच्याकडे। तो विराज एक वकील टिकू देत नाहीये रे। मला कळतच नाहीये मी काय करू। आई बाबांची कंडिशन बघवत नाहीये यार। जर 15 दिवसात हे सगळं सॉर्ट आउट नाही झालं तर कुठे जाणार होता आम्ही? ना निकी हे बघ, काहीतरी होईल सॉर्ट, प्लीज शांत हो ना तू, प्लीज काम डाऊन। मला सांग, तू ब्रो आणि वहिनीसोबत बोललीस याबद्दल? हे बघ, आय जेन्युइनली फील ह्याचं सोल्युशन त्या दोघांकडे असणार आहे। पण बाबांनी दिलं काहीच सांगायचं नाही असं सांगितलंय। ऐक चल रे। काय काय होतं हे सगळं? कुठे गेली तुझी आई? मला माहिती ती कुठे गेली। काय रे? ज्या गोष्टीचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे त्या गोष्टीचं टेन्शन काय येतंय तुम्हाला? नाही, टेन्शन नाही, काही नाही। काही नाही कसं? आत्ताच ही म्हणाली ना, अरे देवा, म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय। तुम्ही आमच्यापासून जर काही लपवत असाल ना तर बघ। हा अगं आई, हे बघ समीर, आई, आई तू आई, तू ये ना, आत ये ना। सोड ग।
माझ्यासमोर तरी तुझी ही नाटकं नको आहेत. नाटकं? आई आई तू तू प्लीज शांत हो ना. इथे कुठला तमाशा करू नकोस. बाबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना. निकी तू लांब राहा. माझ्यापासून लांब राहायचं तू. मला हिच्याशी आज जे काही बोलायचं ते मी बोलणारच. कोणी थांबवायचं नाही मला. आज ही आहे आणि मी आहे. निको तू थांब जरा, बोलू द्यायला. बोल आई, तुला काय बोलायचंय माझ्याशी? 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलंय तुला. आज त्याची किंमत मागायला आली आहे मी. आई काय बोलतेस तू? मग काय करू? तुला जन्माला घातल्याची पावली किंमत मोजते मी. आज आमच्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली. नाही आई, मी असं काही होऊ देणार नाही. तो विराज आहे ना, तो विराज आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. तू विश्वास ठेव ना ग माझ्यावर. थोडासा वेळ दे आम्हाला. त्या विराजचा ना प्रत्येक सोडा तो विराज. तुझ्यामुळे माझा सख्खा मुलगा माझा वैरी झाला. आई आई तू घरी चल. चाळीतले सगळे बघतात. सोड का बघू दे. कळू दे त्यांना पण. ही इथे मजेत आहे आणि आम्ही एक एक दिवस मोजतोय. आपला पैशांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय, पण त्याच्या बदल्यात रिडेव्हलपमेंट नंतर जो फ्लॅट आपल्याला मिळणार आहे त्याचा मालकी हक्क हा माझा एकट्याचाच असायला हवा. त्यासाठीचं हे नाहरकत प्रमाणपत्र आहे, ज्याच्यावर तुम्हाला सही करायची. 15 दिवसांची मुदत देतो मी तुम्हाला. 15 दिवसात मला माझं हे घर खाली करून पाहिजे. आई माझा मुलगा असा नव्हता ग. तुझ्यामुळे हे सगळं घडलं. तुझ्यामुळे झालं हे सगळं. त्याची नोकरी गेली तुझ्यामुळे. आणि तुझ्यामुळे तो आता आम्हाला घराबाहेर काढायला निघालाय. माझ्या घराचं, माझ्या संसाराचं जे काही नुकसान तुझ्यामुळे झालंय ना, त्याची किंमत तुझ्याकडनं घ्यायला आली. आई हे बघ. वा वा वा. 33, 34, 35. म्हणजे या 35 जणांना समर्पिता किचनकडनं डबा जातो. लिस्ट फायनल आहे? येस सर, मी स्वतः इन्क्वायरी करून ही लिस्ट बनवली. गुड जॉब अभ्यंकर, गुड जॉब. आता एक काम करायचं, त्या 35 जणांना मेसेज टाकायचा, उद्यापासून समर्पिता किचन तुमची कुठलीच रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही. कारण मार्केटमधनं त्यांना कोणीच रॉ मटेरियल सप्लाय करत नाहीये. आय एम सॉरी सर, पण यामुळे काय होईल? मजा येईल, गंमत येईल. इट्स फन. तुम्हाला आपल्याकडच्या म्हणजे भारतातल्या लोकांचा प्रॉब्लेम माहिती आहे अभ्यंकर? आपण ना पटकन समोरच्यावर विश्वास ठेवतो. आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? येस सर. का? कारण मी तुमचा बॉस आहे. पण आत्ता जर का मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला आत्ता या जॉबवरनं काढून टाकतोय, तर काय कराल तुम्ही? सर,
जस्ट अन एक्झाम्पल. रिलॅक्स. मी जर सर तुम्हाला सांगितलं तर तुमचं काय होईल? माझ्यावरचा विश्वास उडेल का? कारण तुम्ही त्या नोकरीवर डिपेंडंट आहात. तशीच ही 35 माणसं समर्पिता किचनवर डिपेंडंट आहेत. त्यांचा विश्वास आहे त्या समर्पिता किचनवर. त्यांना असं वाटतं की आपल्या धावपळीच्या आयुष्यात काही झालं तरी आपल्याला समर्पिता किचनमधनं टिफिन येणार आहे. पण ह्यांचा जर का विश्वास उडाला तर काय होईल? अल्टिमेटली समर्पिता किचन बंद होईल. पण इतक्या लहान गोष्टीत तुम्ही लक्ष घालायचं म्हणजे? अभ्यंकर, प्रेमात आणि रिव्हेंजमध्ये लहान मोठं असं काहीच नसतं. या समर्पिता किचनचं रॉ मटेरियल बंद करण्यापासून त्यांचा लॉयल कस्टमर तोडेपर्यंतची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी या बिझनेस एवढीच महत्वाची. राजसीचा व्हिडिओ कॉल कशाला करत असेल? याला म्हणतात जैसी करनी वैसी भरणी. आणखी एक म्हणतात काय ग दीदी? हा, भगवान के घर देर है मगर अंधेर नाही. हे सगळं बघून ना मला जाम मजा आली, मस्त वाटलं. आता कळलं आपला मुलगा जेव्हा आपला राहत नाही तेव्हा एका आईला काय वाटतं. जास्त बोलायचं काम नाही. हे सगळं तुझ्या मुलामुळे घडतंय. त्यानेच फूस लावली अर्पिताला. माझा मुलगा माझ्या विरोधात गेला त्याला कारण तुझी मुलगी, आणि तुझा मुलगा तुझ्या विरोधात गेला त्यालाही कारण तुझी ही पोरगी. काय बोलतेस तू? तू कशाला मध्ये पडतेस? का नाही पडायचं मी मध्ये? का नाही पडायचं? ए बघा चाळकरांनो, पूजा, अण्णा, जिग्नेश भाई, ये इसकी सख्खी आई है. नाही तुम्हा सगळ्यांना या अर्पिताचा पुळका येतो ना? बघा तिची सख्खी आई स्वतःच्या मुलीबद्दल काय काय बोलतेय. आता तरी शाणे व्हा, नाहीतरी यांचं अख्खं घराणंच. जे काय बोलायचं तू तिला बोल. माझ्या घराबद्दल एक शब्द बोलीस ना तर याद राख. नाही ही कपाळ कारण ती आहे. पण जे काही घडलंय ना त्याला तुझा मुलगा सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. आणि तुम्ही दोघं, आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना तर ते तुम्ही दोघांनी मिळवून द्यायचं. वा ग वा. का माझ्या मुलाने का मिळवून द्यायचं? आमची काय जहागिरी लागून गेली आहे जे सगळं तुम्हाला उचलून द्यायचं? हे गपे, एक छदाम सुद्धा मिळणार नाहीये तुला. आणि मी पण बघतेच माझ्या मुलाकडे कशी तुम्हाला मदत करतोय. नीलांबरी आहे मी, नीलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची वेळी. बारीक चिरून कधी वाटणात टाकेन ना कळणार सुद्धा नाही. चाल गा, काय चाल गा. आणि एवढंच जर वाईट वाटतंय ना चल उचल तुझ्या या पोरीला उचल आणि निघ इकडून. नाही ते तुझ्याचकडे ठेव. अगं ही एवढी लांब असूनही आम्हाला एवढं भोगावं लागतंय. मग घरात आणली तर बघायलाच नको. वाटलं होतं ही बॅग घरातून गेली तर आमचं काहीतरी चांगलं होईल. वा, म्हणून ही बॅग आमच्या गळ्यात मारताय काय? म्हणजे जे काय वाईट व्हायचंय ते आमच्या घराचं होऊ दे, आमच्या माणसांचं होऊ दे. हेच तुझ्या डोक्यात आहे ना? बस. झाला तमाशा घालून, झालं तुमचं सगळं बडबड करून झाली. आता गप्प बसायचं फक्त आणि माझं ऐकायचं. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला अर्पिता मॅडम जबाबदार आहेत का?
बाहेरची कोणीतरी व्यक्ती याला कारणीभूत असू शकत नाही? तुमच्या दोघींचाही स्वभाव कारणीभूत आहे याला. हो जे काही घडलं त्यात अर्पिता मॅडमची काहीही चूक नव्हती. तरी आम्ही कुठल्याही गोष्टीची जबाबदारी नाकारत नाही आहोत. दोन्ही घराचं काही वाईट होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची दोघींनी, या घरातलं कोणीही माझ्या बायकोचा अपमान केलेलं मी खपवून घेणार नाही. अगदी तिच्या सख्या आईने केलं तरीही नाही. निकी, आईंना घरी घेऊन जा आणि तुमच्या घराच्या बाबतीत काय करायचं हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. आई चल, आई चल. आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना तर मी माझ्या जीवाचं परवाईट करेन आणि भूत म्हणून तुझ्या डोक्यावर बसेन. आई चल. आमच्या घराचं वाटोळं केलंस, आता या देशमानाचं घराचं वाटोळं करायला निघालीस. अपशकुनी नाचं भ्रष्ट. लक्षात ठेवा तुम्ही, तुमच्या साईचं सुद्धा नुकसान हीच करेल, वाटोळं करेल तुमचं. चल ग, अपशकुनी मुलगी आहे ती, तुमच्या साईचं नुकसान करेल. नाचं भ्रष्ट आहे मुलगी ही. आई आई. गेला लगेच मागे मागे. काय तुम्ही का अजून उभे? चला निघा आपापल्या घरी. इतना इष्ठा एवढाच होतं. चला निघा. आले लगेच तमाशा कभी बघायला. सुधरेगा नहीं रे. अर्पिता मॅडम, काय करताय तुम्ही? अहो ते किराणा यायला वेळ लागणार आहे आणि भाजीपाल्याची व्यवस्था व्हायला पण वेळ लागेल ना. त्यामुळे 1-2 दिवस डब्यात असं काहीतरी दिलं पाहिजे ज्याने वेळ मारून नेता येईल. काय आपल्यामुळे कस्टमर्सची गैरसोय व्हायला नको ना, त्यांचा विचार केला पाहिजे आपण म्हणून. लगेच होईल. शेंगदाण्याची चटणी बनवते मी पटकन. तुम्ही ठीक आहात का? अहो वेळ कमी आहे आपल्याकडे आणि कामं जास्त आहेत. अहो बस, शेंगदाण्याची बस, चटणी बस. बनवायची मला. अहो मला काम आहेत. बस. हे सगळं करायची काही गरज नाहीये तुम्हाला. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही बोलू शकता माझ्याशी. कोणी नाही ऐकलं तरी मी ऐकून घ्यायला तयार आहे तुमचं कायम. मॅडम, शांत व्हा तुम्ही. शांत व्हा.
तुम्ही तुम्ही बघितलं आई कशी बोलली. आणि हो आपली आई सुद्धा. मी कितीही काही केलं ना तरी मी कोणाचीच नाही होऊ शकत. सगळ्यांना त्रासच देते मी. फक्त आई आई बोलते ना ते बरोबर आहे. मी खरंच अपशकुनी आहे हो. माझी सोबत ना कोणालाच धार्जिण नाहीये. सगळ्यांना फक्त त्रास देते मी. बघा ना, मी तुम्हाला पण त्रास देते ना. मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किती वाढलेत. असं काही नाही आहे अर्पिता मॅडम. तुम्ही असा विचार का करताय? का असं होतं माझ्या बरोबर? तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, पण तुमचं पण नुकसानच करते ना मी. अहो काही नुकसान करत नाही आहात तुम्ही माझं. हे बघा, आपण करू सगळं नीट. आणि तुम्ही असं कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नका बसू. हे बोलणारी माझी सख्खी आई आहे. कसं दुर्लक्ष करू मी? तुम्हाला माहित आहे का, लहानपणापासून हे सगळं ऐकायची सवय होती मला. म्हणजे वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं. अजूनही वाटतं. पण मी लक्ष नाही द्यायचे. मी आपली माझ्या कामात असायचे. बाबांना कळायचं माझं दुःख. पण त्यांना वाईट वाटू नये, त्यांना त्रास होऊ नये, आई बाबांमध्ये भांडण होऊ नये म्हणून मी कोणालाच काही नाही बोलायचे हो. मी कधीच कोणाला काही नाही बोलले. तरी पण सगळ्यांना मी चुकीची वाटते हो. हे सगळं कसं थांबणार आहे? अर्पिता मॅडम, माणूस चुकीचा नसतो. वेळ चुकीची असते, परिस्थिती चुकीची असते. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, आपण सगळं ठीक करूया. नाही हो, मी कितीही काही केलं ना तरी या सगळ्यावर मार्ग नाही काढू शकत मी. माझा कोणताच आनंद फार काळ टिकत नाही. वाईटच आहे ना, कारण मी जिथे जाईल तिथे दुःखच घेऊन जाते. सगळ्यांना फक्त त्रास देते. मी तुम्हालाही किती त्रास देते बघा ना. पण म्हणजे मी मुद्दाम नाही करत हा. म्हणजे मला माहित नाही असं का होतं माझ्या बरोबर. म्हणजे मला कळतच नाहीये की हा अपशकुनी असल्याचा ठप्पा घेऊन मी का जगतेय. माझ्यासाठी जगत आहात तुम्ही. आणि माझ्यासाठी जगत राहावं लागणार आहे तुम्हाला.